वळूया पुढच्या बातमीकडे। शिवसेना पक्षचिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडली। आजच्या युक्तिवादादरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आणि आयोगाच्या अधिकार क्षेत्रावर काही प्रश्न उपस्थित केले। काही आमदारांनी घेतलेली स्वतंत्र भूमिका किंवा विधिमंडळ गटातील फूट म्हणजे मूळ राजकीय पक्षातली फूट असं मानता येणार नाही असा युक्तिवाद त्यांनी केला। तसंच एखाद्या पक्षाची घटना वैध की अवैध याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकारही निवडणूक आयोगाला नाही असा दावाही त्यांनी केला। आता या महत्त्वाच्या प्रकरणाची सुनावणी उद्या दुपारी 2 वाजता होणार आहे। आजच्या युक्तिवादामध्ये नेमके कोणते मुद्दे समोर आले ते पाहूया। विधिमंडळ पक्षात फूट पडली, राजकीय पक्षात नाही असं कपिल सिब्बल यांनी अधोरेखित केलं। पक्षफुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार आयोगाला नाही असा दावा त्यांनी केला। चिन्ह देताना विधिमंडळातील बहुमताचा निर्णय आवश्यक असतो। 1999च्या घटनेत मुख्य नेता असा उल्लेखच नाही। एकनाथ शिंदेंनी स्वतःला मुख्य नेता मग कोणत्या आधारावर ठरवलं असा सवालही कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला। 2018च्या पक्ष संविधानात मुख्य नेता नव्हे तर पक्षप्रमुख असा उल्लेख आहे। पक्षघटना संवैधानिक की असंवैधानिक हे आयोग ठरवू शकत नाही। 2018चं पक्षाचं संविधान शिंदे गटानं अयोग्य असल्याचं म्हटलं। 2018च्या घटना बदलानुसार शिंदेना मुख्य नेता असं सांगितलं जातंय। पक्षात येता लाभ घेता नंतर म्हणता पक्ष लोकशाही विरोधी। पक्ष लोकशाही मार्गाने आहे की नाही हे ठरवणारा आयोग कोण? पक्षघटना असंवैधानिक तर पक्ष नोंदणी रद्द का केली नाही? आयोग चिन्ह दुसऱ्या गटाला कसं देऊ शकतं? असे काही सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेत। पक्ष लोकशाही प्रमाणे काम करत नव्हता तर मग आयोगानं तेव्हाच नोटीस का दिली नाही? आयोगानं अधिकार नसताना चिन्ह थेट दुसऱ्या गटाला दिलं असा दावा कपिल सिब्बल यांनी केलाय। निवडणूक आयोगाची प्रत्येक स्टेप ही कशी चुकली आहे आणि पक्षपाती आहे, संविधानाची कशी गूज राखली गेली नाही या संदर्भातलं जे विवेचन आज जे कपिल सिब्बल यांनी केलं ते ऐतिहासिक आहे आणि भविष्यात जे निकाल लागतील त्यांच्यासाठी ते एक माइलस्टोन, एक मार्गदर्शक आणि दीपस्तंभ असेल अशा प्रकारचं आर्ग्युमेंट बरं का आज सन्माननीय कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या वतीनं, खऱ्या शिवसेनेच्या वतीनं किंवा उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं केलं। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद त्यांनी पुन्हा वेळ मागून घेतलेली आहे। आज स्वतः युबीडीचे वकील 1 तास उशिरा आले, त्यामुळे सुनावणी आणखी पुढे गेली। आणखी पुन्हा असेच वेळ मागितले जातील आणि कायम एक भावनाप्रधान वातावरण तयार करणं हा एकमेव उद्योग सुरू आहे। तेच मुद्दे पक्ष संघटना, विधिमंडळातील पक्ष आणि एकाधिकारशाही हाही मुद्दा आहे ना, हाही मुद्दा चर्चेला आला। त्यामुळे नवीन काही आजच्या सुनावणीमध्ये मला तरी काही दिसलं नाही।